भावपूर्ण श्रद्धांजली। आज महाराष्ट्राने एक अद्वितीय नेता गमावला आहे। उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार साहेब। बारामतीत झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले ही बातमी संपूर्ण राज्यासाठी धक्कादायक आहे। स्वर्गीय अजित पवार हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते खरे ॲक्शन मॅन होते। त्यांनी जे ठरवले ते करून दाखवले। त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांचा विकास झाला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला नवे बळ मिळाले। त्यांच्या कार्यशैलीत वेग, निर्णय क्षमता आणि जनतेसाठी असलेली खरी बांधिलकी दिसून येत असे। त्यांनी दाखवून दिले की खरा नेता तोच जो जनतेच्या जीवनात बदल घडवतो। नेते तेच महान असतात जे स्वतःच्या कृतीने लोकांना प्रेरणा देतात, शब्दांनी नव्हे तर कार्याने इतिहास घडवतात। आज आपण अशा व्यक्तिमत्वाला गमावले आहे ज्यांची जागा कोणीही भरू शकत नाही। महाराष्ट्राला दिशा देणारा, जनतेला आत्मविश्वास देणारा आणि विकासाला गती देणारा हा नेता आता आपल्यात नाही। त्यांचे स्वप्न, त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची प्रेरणा मात्र सदैव आपल्याला पुढे जाण्यास बळ देत राहील। स्वर्गीय अजित पवार साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या स्मृतीतून आपण सर्वांनी एकच धडा घ्यावा, कृतीतूनच खरा बदल घडतो। प्रारंभिक जीवन, जन्म 22 जुलै 1949, देवळाली प्रवरा, अहमदनगर जिल्हा। ते शरद पवार साहेबांचे पुतणे होते। लहानपणापासूनच सहकारी चळवळ आणि ग्रामीण राजकारणाशी त्यांचा जवळचा संबंध होता। शेतकरी, सहकारी संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील अनुभवामुळे त्यांची राजकीय दृष्टी घडली। राजकारणात प्रवेश, सुरुवात सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन झाली। 1991 मध्ये बारामतीतून लोकसभेवर निवडून आले, पण जागा शरद पवारांना दिली। त्याच वर्षी बारामतीतून विधानसभा सदस्य झाले आणि सलग 8 वेळा निवडून आले। बारामतीत त्यांनी मजबूत जनाधार निर्माण केला। महाराष्ट्रातील उदय, कृषी, जलसंपदा, वित्त, नियोजन, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास अशा अनेक खात्यांचे मंत्री म्हणून काम केले। त्यांच्या निर्णायक आणि वेगवान कार्यशैलीमुळे त्यांना ॲक्शन मॅन म्हणून ओळखले जाऊ लागले। आघाडी सरकारांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावली। उपमुख्यमंत्री म्हणून कार्य, अनेक वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले। शेवटचे कार्यकाल डिसेंबर 2024 ते 28 जानेवारी 2026। वित्त आणि नियोजन विभाग सांभाळून राज्याच्या आर्थिक धोरणांना दिशा दिली। विकासातील योगदान, बारामतीचे रूपांतर, शैक्षणिक संस्था, औद्योगिक केंद्रे, कृषी नवकल्पना यामुळे बारामती आदर्श मतदारसंघ ठरला। पिंपरी चिंचवडचा विकास, औद्योगिक आणि शहरी केंद्र म्हणून उभारणी, जल व्यवस्थापन प्रकल्प, दुष्काळग्रस्त भागात सिंचन आणि पाणीपुरवठा सुनिश्चित केला। क्रीडा आणि युवक कल्याण, खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या।